अशी एक संकल्पना आलेली आहे ना, ती म्हणजे आपल्या कोकण रेल्वेची रोरो सेवा. म्हणजे रोरो सेवा मी ऐकलेली आहे, मुंबई टू अलिबाग वगैरे. तर ती बोटीने रोरो सेवा आहे आणि आता इकडे कोकण रेल्वेतून रोरो सेवा प्रपोज केलेली आहे. आता ही जी रोरो सेवा आहे ना, तो म्हणजे कोणत्या कोटीचा मूर्खपणा आहे ना, तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. कारण ही जी रोरो सेवा आहे तर ती स्टार्ट होते कोलाडपासून आणि ती आहे वेर्णापर्यंत म्हणजे गोवापर्यंत. पण आता बघा, एक्झाम्पल घेऊया. समजा आता मी राहतो मुंबईमध्ये आणि माझं गाव आहे मिडबाऊला. आता हे अंतर आहे एक 475 किलोमीटर. आणि 475 किलोमीटर जर मी कारने गेलो, माझ्या स्वतःच्या कारने गेलो, तर मला किती खर्च येतो आणि मला किती वेळ लागतो. मुंबई गोवा हायवे रस्ता जरा डबघाईला आलेला आहे, पण तरी सुद्धा 11 तासामध्ये गाडी आज मुंबईवरून, म्हणजे मी राहतो दहिसरला, दहिसरवरून ती मिडबाऊला पोहोचते 11 तासामध्ये. सो अप्रॉक्सिमेट रनिंग म्हणजे जेवणासाठी थांबलो, नंतर नाश्त्यासाठी थांबलो, काही ब्रेकसाठी थांबलो, तरी सुद्धा हे अंतर ना 12 तासात कव्हर करता येतात. पण आता बघूया, जी संकल्पना आता कोकण रेल्वेतून मांडण्यात आलेली आहे ती रोरो सेवेची, तर याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला मुंबईपासून ही रोरो सेवा नाहीये, ही कोलाडपासून स्टार्ट होते. आता सगळ्यात जो वाईट रस्ता आहे ना मुंबई गोवा हायवेवरचा, तो हाच रस्ता आहे, म्हणजे मुंबई टू माणगाव. कारण इथे जे रस्त्याचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात, म्हणजे कधीपासून अडकलेलं आहे. इथे काय ऍक्विजिशन वगैरे नव्हतं, पण इथे प्रचंड ब्रिजचं काम चालू आहे. रस्ते वाईट आहेत, साईडने मार्ग काढलेले आहेत, त्याच्यावरती खड्डे पडलेले आहेत, भरपूर ट्रॅफिक होत आहे. इंदापूरला ट्रॅफिक होत आहे, कोलाडला होत आहे, माणगावला होत आहे. आणि अशा वेळी आपण एवढा सगळ्या दगदगीचा प्रवास करून कोलाडला पोहोचायचा. आता जनरली इथून पनवेल पोहोचायला आम्हाला तरी 2 तास लागतात. पनवेलवरून कोलाडला जायला 1-2 तास पकडूया आपण, 2-2.5 तास. म्हणजे इथून 4 तासाचा प्रवास करायचा, कोलाडला जायचा, आणि कोलाडवरून वेर्णा ही जी रोरो सेवा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी 3 तास पोहोचावं लागणार. म्हणजे हे झाले 4 तास, नंतर उरलेले 3 तास म्हणजे 7 तास, आणि त्यानंतर मग कोलाडवरून तुम्ही तुमच्या रोरो सेवेमध्ये बसणार. आयडियली तुम्ही हा जो कोकण रेल्वेचा रोरो सेवा आहे तर त्याला बिलकुल जाऊ नका, ते हाणून पाडा. म्हणजे रेल्वेला कळून चुकेल की बाबा किती मूर्खपणाचा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. आणि होप सो नेक्स्ट टाइम जेव्हा ते डिसिजन्स घेतील, तेव्हा ज्या इंटरेस्टेड पार्टीज आहेत, ज्यांना ट्रॅव्हल करायचं आहे, किंवा स्थानिक नेते म्हणा, किंवा जे पण प्रॅक्टिकल अधिकारी आहेत, ओके, त्यांना कन्सल्ट करतील आणि त्यानंतरच मग ते अशा प्रकारचे डिसिजन्स घेतील. आणि आय होप सो कोकण रेल्वेला अक्कल येईल, ओके. किंवा कोकण रेल्वेला म्हणण्यापेक्षा कोकण रेल्वेतले जे काही अधिकारी आहेत ज्यांनी असे डिसिजन घेतलेत, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी कोकण रेल्वेच्या चौपदी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं जास्त आवश्यक आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.